खूप दमछाक होते चढण. पाठीवर हे बघा 20 किलोचं ओझं आहे. किल्ले डाकोबावरती आता आम्ही आहोत आणि हे डाकेश्वर श्री डाकेश्वराचं मंदिर. हा आता जंगलात तिथे बाबा भेटलेत गुराखी. इथलेच खालचे गाववाले आहेत. आहे ना बाबा? कुठलं गाव तुमचं ते? भिवरा गावचे. जाम भूक लागलेली. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. नुसतं बिस्किटावर होतं बघ. बाबांनी दूध दिलं. दूध पायथ्यापासून या नदीपर्यंत आलेलो आहेत. बाबाने आम्हाला सांगितलं ही नदी क्रॉस केल्यावर तुम्हाला आणखी थोडं जंगल लागेल. नंतर जंगलाच्या वरती 15 मिनिटांनी पठार लागेल. हा दुर्गा किल्ला आहे. सॉरी डाकोबा आहे. त्याच्या बाजूला तिकडे दुर्गा. पूर खिंडीच्या तोंडावर आम्ही आलो होता. वरती चढून नाकी न झाले. दिनमोदी सोबतच्या सह्याद्रीच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत. सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित ट्रान्स सह्याद्री मोहीम 2024. किल्ले साल्हेर ते किल्ले पारगडचा पर्यंतचा आमचा 800 ते 850 पर्यंतचा पायी प्रवास. आम्ही आता चाललोय जीवदान करून दुर्ग डाकोबा आणि दुर्ग किल्ल्यावरती. चला तर आमच्या आजच्या या भाग 2 13व्या दिवसाच्या आम्ही आता सुरुवात करतोय. जोरात सुरुवात कर. जर मजल सावणला पोचलोय. जाम भूक लागली. खातोय. हा समोर दिसतो तो चावंड किल्ला. आणि आपण आता बघतोय जुन्नर तालुक्यातील कुकुडेश्वर मंदिर. महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असं शिवमंदिर आहे. महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. अखंड दगडात कोरलेले आणि स्थापत्यकलेचे उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने प्रसिद्धच आहे. सदर मंदिर हे प्रत्यक्षात इसवी सन 750 ते 850च्या आसपास शिलाहाराने बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे. या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. कुकुडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या पूर गावात आहे. हे 12व्या शतकातील शिवमंदिर आहे, जे हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रानुसार बांधले गेले. मंदिराची जागा अप्रतिम सुंदर दिसते. तिच्या उत्तरेकडील कुकडी नदीच्या सौंदर्यात आणखीन भर घालते. हे भगवान शिवाचे एक लोकप्रिय मंदिर आहे, जे मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवर भव्य कोरीवकाम आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. कुकुडेश्वर मंदिराचा आपण आता इतिहास पाहणार आहोत. शिलाहार वंशातील घराण्यातील अनेक राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपदीर्ण, पुलशक्ती, झांज, वज्जड, चित्तराजा, मुरमुणी, अनंतदेव, अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते. ह्या शिलाहाराने अनेक मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाणे येथील कोपिनेश्वराचे मुरमुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले. तर झांज राजाने पूरचे कुकुडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर मंदिर, खिरेश्वरचे नागेश्वर मंदिर, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर अशी शिवालये बांधली. साधारण इसवी सन 750 ते 850च्या आसपास शिलाहाराने हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. तरीही यास पांडवकालीन का म्हणतात हे अजूनही उलगडत नाही आहे. या राजांनी बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची स्थापत्य केले कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी असाही एक मतप्रवाह आहे. काय करावे काय समजत नाही. ट्रान्स सह्याद्री चालून 350 ते 450 किलोमीटर झालंय चालून दमलोय. आता कुकुडेश्वरला आलोय पण सायकल चालवतो. सायकल पण आता चालत नाही. पूर खिंडीच्या तोंडावर आम्ही आलो होता. वरती चढून नाकी न झाले. 7 ते 8 किलोमीटरचा हा खालून वरती प्रवास.
अत्यंत बेकार होता असं म्हणायला तरी काय हरकत नाही. ही आमची दिदी बिचारी उन्हातून चालते. 3 डोळे पाहिजे तिला, 3 डोळे. तिसरा डोळा. पूरखिंडीची वाट एकदम भयानक आहे, पूर्ण काटेकुटे. अशा वाटेतून यावं लागते पूरखिंडीच्या. आता पुढे ही वाट तशीच आहे, बघूया आता पुढे कशी वाट मिळते ती. जुन्नरच्या आंबोलीत येऊन पोचलोय. हा आंबोलीचा पाडा आहे, सगळी घर आहेत खालची. या साईडला आता दुर्गा आणि डाकोबाला जायचंय. हो आज एवढा हा दुर्गा किल्ला आहे, सॉरी डाकोबा आहे, त्याच्या बाजूला तिकडे दुर्गा. आंबोली गावात आलो असतं. हे बघा, हे रांजण खळगे तिथे ह्याच्या ओढ्यावरती हे आपल्याला बघायला मिळतात. इकडून दारेघाट इकडून हा पाणीवर आहे. माझं फुल आहे, पाणी हा फुल आहे, वरची फुल आहे माझी. पाणी भरून घेतो आणि आज दुर्गा डाकोबा चढून पलीकडे दुर्गावाडीमध्ये उतरायचं. आज डाकोबाचे अवघड चढण चालू झाली. किल्ले डाकोबा पूर्ण जंगलातून वाटा. आता डाकोबाला दुर्गावाडीत पोचू ना. हा 4:45 झालेत. आराम जाणार ना. 6 वाजेपर्यंत जाणार. माहिती आहे तुम्हाला? हा माहिती आहे. इथून आता ना किती माणसं आहेत? 3 जण आहेत. दुर्गवाडी डाकोबा चढतोय, खूप दम लागलाय. एक काका आपल्याला वाटाडे भेटले तिथे, जुन्नरचे ते आंबोली गावचे. खूप दमछाक होते चढण. पाठीवर हे बघा 20 किलोचं ओझं आहे आणि चढायला खूप अवघड आहे. चढण अशी स्ट्रेट चढण आहे. सूर्य मावळतीकडे आणि आमचा प्रवास घनदाट जंगलातून चालू आहे. हे बघा, हे जंगल खूप घनदाट जंगल आहे. पायथ्यापासून या नदीपर्यंत आलेलो आहेत. बाबाने आम्हाला सांगितलं ही नदी क्रॉस केल्यावर तुम्हाला आणखी थोडं जंगल लागेल, नंतर जंगलाच्या वरती 15 मिनिटांनी पठार लागेल. त्याप्रमाणे आंबल्याला नदी छोटी लागलेली आहे. नदी क्रॉस करून आता पुढे जायचं आहे. जाम थकलो. खाडी चढण म्हणजे खाडी चढण सगळी, आणि त्यात हे 20 किलोचं ओझं पाठीवरचं. हे बघा, जाम दमछाक झाले. डाकोबावर आलो असता इकडे बघण्यासारखं असं काहीच नाही, फक्त डोंगर आहे. पूर्ण भग्नावस्था आहे पूर्ण. आता जातोय दुर्गावाडीत. 1 तास 1-1.5 तास लागेल अजून. हे बाबा भेटलेत गुराकी. वाट चुकलो होतो आम्ही. किल्ले डाकोबावरती आता आम्ही आहोत आणि हे श्री डाकेश्वराचं मंदिर. जीर्ण नंदी आहे तिथे. हे बघा, या सगळ्या तुळशी वृंदावन बोलू शकतो आपण. ही सगळी नवीन मंदिर बांधले. जीर्णोद्धार केला या मंदिराचा. पूर्ण माळ पसरलेला आहे. ही एक दीपमाळ आहे ते. आणि हे डाकोबाचं मंदिर. दिसतो का डाकोबा? नेमकं नदी दिसलं. नेमकं नदी दिसलं. दिसलं नदी दिसलं. नेमकं दिसलं नेमकं. ओके. हे डाकोबाच्या मंदिरात आपल्याला बाबा भेटले. हा बाबा, तुमचं नाव काय? नामदेव मोगावीर. नामदेव मोगावीरनं. चालेल. गाव तुमचं ते? भिवरा गावचे. आणि आम्ही आता टाकेश्वर मंदिरात थांबलोय. तिथे वरती फुल जंगल आहे. बाबा रात्री आमच्या येथील सोबतीला गप्पा मारायला. हे बघा, फुल जंगल. बाबाच्या इथे जाणार, काहीतरी जेवण बनवणार.
आणि त्यानंतर मंदिरात घेऊन जाणार. जवळजवळ 1-2 किलोमीटरचा रस्ता हा ना बाबा, असेल ना? 2 किलोमीटरचा रस्ता पार करून बाबांच्या घरी यायचं. ते एकटेच असतात गडावरती, एकटेच असतात गडावरती, गाई बैल चरवत, कारण त्यांच्या इथे कुठे वैरण नाही. बघा यांचा प्रवास कसा असतो तो. अशी माणसं, सह्याद्रीतली ही माणसं आपल्याला अनुभवायला भेटतात. कारण आपण बाहेर पडलो नाही तर आपल्याला काहीच बघायला भेटणार नाही. असं अख्खं जंगल आहे बाबाचं. बाबा कसा राहतो काय माहिती, आयुष्य त्याचं इथंच गेलं बाबाचं, है ना बाबा? बाबाच्या गोट्यात आलोय तर आम्ही. हा बाबाचा गोटा सगळा, हे बाबाची बघा, हे बछडे सगळे बघा, हे दिसत आहेत. आणि आता मला जाम भूक लागली आहे. बाबाने मला खवा दिलाय खायला आणि आता मी खवा खातोय. बाबाकडे आता मी ना दूध पितोय आणि जाम भूक लागलेली. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, नुसतं बिस्किट आणून होतंय बघ. बाबांनी दूध दिलं, दूध. एक नंबर. चला आता बाबाकडे जेवण बनवायला घेतोय. बाबा चूल पेटवतोय आमचा. बाबांनी चूल पेटव. हा बाबा जंगलात ना एकटाच राहतो. एकटाच म्हणजे एकटाच जंगलात राहतो बाबा. इथे कोणच नसतं त्याच्याबरोबर. ही गुरं आणि बाबा आणि खवा बनवतो. आणि हे दूध, 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर त्यांना, अर्धा दोघांना. मी अर्धा लिटर पिलोय आता. आणि बाबा शांत झालो रे. खरंच तो ढाकोबा देवासारखा आम्हाला भेटला नाही तर आम्ही चुकलो होतो इथे. पण चालू आहे आपलं. आणि बाबा तिकडे दुधाची धार काढतात आहेत. जेवण बाबाच्या खोलीत. हा जबरदस्त, खतरनाक. जैन काय बाबा भात्या. टाकेश्वराच्या मंदिरात आमचा हा 13वा दिवस आज संपन्न होत आहे. आम्ही जेवतोय बाबाच्या कृपेमुळे. ह्या बाबाच्या रूपातच आम्हाला टाकेश्वर भेटला, धाकेश्वर भेटला. आम्ही आता जेवतोय. व्हिडिओ लवकरच येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.